नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. भूसंपादन अध्यादेशाची मुदत आज संपत असून तांत्रिकदृष्ट्या मुदत पुन्हा वाढवणं शक्य नसल्यामुळे या 13 नवीन अधिनियमांच्या समावेशामुळे राज्य सरकारांनीही भूसंपादन केल्यास शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता असावी आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम कोणत्याही अडथळ्याशिवाय केलं जावं याची हमी मिळणार आहे. भूसंपादन कायद्यामध्ये समाविष्ट केलेल्या 13 केंद्रीय नियमांमध्ये प्राचीन स्मारक आणि पुरातत्व कायदा, अण्वस्त्र ऊर्जा कायदा, मेट्रो रेल्वेसाठीचा बांधकाम कायदा, तसंच राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा 1956चा कायदा आणि 1989चा लोहमार्ग कायदा या महत्त्वाच्या अधिनियमांचा समावेश आहे. भूसंपादन कायद्यात सुधारणा करणारे 3 अध्यादेश सरकारनं गेल्या वर्षी काढले होते. आता आणखी अध्यादेश काढता येत नसल्यामुळे तो रद्द होऊ देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. रामायण या महाकाव्यावर आधारित रामचरितमानस या आकाशवाणीची निर्मिती असलेल्या कार्यक्रमाच्या डिजिटल ध्वनिमुद्रणाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं. जागतिक स्तरावर श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणीचा हा मोठा प्रयत्न आहे. आकाशवाणीचा आवाका व्यापक असून इतरांसाठी तो एक प्रेरणास्रोत आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. रामचरितमानसाचं डिजिटल रूपांतरण करण्यासाठी गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. रामायणातून प्रतीत होणारी भारतीय कुटुंब व्यवस्था आणि मूल्यांना संपूर्ण जगभरात आदरानं पाहिलं जातं, असंही ते म्हणाले. इंटरनेटच्या माध्यमातून रामचरितमानस जगाच्या कानाकोपऱ्यातल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केला. जैन समाजाच्या संथारा या व्रताला अवैध ठरवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला जैन समाज संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्यानंतर प्रायोपवेशनाच्या मार्गानं शांतपणे जीवनाची इतिश्री करण्याचं संथारा हे व्रत जैन समाजात अनेक शतकांपासून चालू आहे. मात्र ही आत्मघाताची कृती असल्याचा निर्णय देऊन राजस्थान उच्च न्यायालयानं ते अवैध ठरवलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आणखी एका निर्णयामुळे चित्रपट अभिनेता सलमान खान याला दिलासा मिळाला. बेदरकारपणे गाडी चालवून एका इसमाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सलमान खानला देण्यात आलेला जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज अमान्य केली. भूसंपादन विधेयकासाठी अध्यादेश काढणार नाही असं वक्तव्य केलं असतानाही केवळ काँग्रेसच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारनं माघार घेतली असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. आदिवासींच्या जमिनीचं संरक्षण व्हावं, त्यांची लुबाडणूक होऊ नये या उद्देशानं भूसंपादन कायदा केला होता. मात्र सध्या परिस्थिती विपरीत दिसत आहे असं चव्हाण म्हणाले. हे सरकार मुठभर व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी आहे का, असा प्रश्न निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात गेल्या डिसेंबर महिन्यात गारपीट आणि वादळाचा तडाखा बसून शेतकऱ्यांचं वारेमाप नुकसान झालं. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग राज्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथकही दौऱ्यावर आलं होतं. मात्र या दौऱ्याचं फलित काय, असा सवाल त्यांनी केला. सरकारनं केवळ घोषणा न करता तातडीनं निर्णय घ्यावेत असं चव्हाण म्हणाले. क्रिकेट. कोलंबो मालिकेतल्या अखेरच्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवशी भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान ठेवलं. तत्पूर्वी भारताचा दुसरा डाव 274 धावांवर आटोपला. धम्मिका प्रसाद आणि प्रदीप यांच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेनं भारताचा डाव गुंडाळला. त्यानंतर श्रीलंकेच्या डावाची सुरुवातच अडखळत झाली. पहिले 3 गडी झटपट बाद झाले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 3 गडी बाद 30 धावा झाल्या होत्या. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.